नमस्कार ताई, श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. खूप दिवसाने कॉल आला ताई. हो ताई, वेळ लागलाय थोडा. बोला ताई. स्वामीने चांगला अनुभव दिलाय ताई. अरे वा. हो ताई, मुलीचं ट्रेनिंग पूर्ण झालं. अरे वा. आणि आणि आता असं कंपनीचं पण धाकधूक वाटते ना इंजिनियरची. हो पण हो हो. पुन्हा लगेच तिला कन्फर्म लेटर मिळालं. अरे वा आणि पगार पण तिचा वाढलाय आता. वा 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 वा. हो किती छान बघा. हो, 5.5 लाखाचं पॅकेज दिलंय अरे कंपनीने. मस्त मस्त. हो ताई. सुरुवातीला एवढं चांगलं मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. हो ताई, खूप चांगलं केलं. जसे स्वामीच्या सेवेत आले तसं अडचणी आल्या पण निभत गेल्या, अडलं काहीच नाही. हा हा. हे महत्वाचं आहे. असं कोणचं बा काम झालं नाही, असं घडलं नाही, ते होत राहिलं. होत राहतं. खरंय खरंय खरंय. हं. हं. थोडं अडचणी आल्याशिवाय पण आपण स्वामींजवळ जात नाही ना ताई. नाही का? तर स्वामी जवळ जात नाही असं नाही ताई. हं. पहिल्यापासून माझं असं की देवाला स्मरल्याशिवाय मी काहीच करत नाही. हो ना. अरे वा. म्हणजे माहेरी आणि सर्व देवाला स्मरण करूनच ते साधं पाऊल बाहेर घराच्या बाहेर टाकायचं म्हणजे देवाचं स्मरण करूनच. अरे वा. आणि आता तर स्वामी सेवेत आहोत, बस काय जे आहे ते स्वामी, बिलकुल मला आता कशाची चिंता नाही. नाहीच नाहीच राहणार. तुम्ही एवढ्या छान आहेत. कशाला तुम्हाला कमी पडू देतील स्वामी सांगा. हो, आणि नाही एवढ्या तुम्ही तर. पण हुशार आहेत ना हो ताई. हो ताई, देवानं तेवढं खूपच चांगलं केलं माझं की लेकरायला मला असं अभ्यास कर काय असं म्हणायची वेळच आली नाही. हो, स्वतःच्या मेहनतीने एवढं छान केलं त्यांनी. हो आणि हो ताई. तुमचं पण किती त्यांच्यावर लक्ष. तुम्ही एकटीने एवढं सगळं हँडल केलं. एवढं हो ताई. सोपं नाहीये ना ताई. तुमची पण मेमरी किती चांगली की प्रत्येकाची आठवण ठेवता मी हिमती नाही अरे केली. मग राहतं ना लक्षात. हं. हम्म. स्वामींचीच कृपा आहे सगळी. हो. आणि आपल्या इथं कोणचे काका होते ताई ते? माहूरचे जे सांगत होते ना, माहूरला महाराज आहेत. हा, ते माहूरचे काका. हा हा, दादा. हां. हं. घुगे घुगे हा दादा हा काहीतरी ना. हा हं. हा. गेली होती ताई मी माहूरला, महाराजाचं दर्शन वगैरे करून आली तिथं. बापरे, मग उगे दादा भेटले का? हो, त्यांचे भाऊ भेटले. घुगे दादा बहुतेक ते महाबळेश्वरला असतात. महाबळेश्वरला का कुठेतरी त्यांचं सध्या नाशिकला कुठेतरी ते कामाला आहेत ना, हां, पूर्ण हां. फॅमिली. हां, असं सांगत होते. मी त्यांना फोन नंबर वगैरे घेतला. त्यांचे भावांचा नंबर दिला त्यांनी. हा, त्यांचा पण कधीचा फोन नाही. हो, मला पण असा अनुभव नाही, ऐकण्यात आला नाही त्यांचा बऱ्याच नाही दिवसात. ना, बऱ्याच दिवसात नाहीये त्यांचा फोन. हं. हम्म. हां, म्हणजे मागच्या वर्षीच गेली तर हे अनुभव ऐकले आणि आम्हाला माहूर जवळ आहे, 35 किलोमीटर असेल समजा. अच्छा अच्छा अच्छा. हा 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 हा. हां, तर मग तिथून माहिती काढली आणि गेली मी लगेच. वा, पण भाऊ भेटले हा त्यांचे. कसं म्हणलं ते? भाऊ भेटले हा त्यांचे. भाऊ भेटले, बाबा भेटले, त्यांच्या घरी गेली मी. आई खूप वयस्कर होत्या त्यांच्या, झोपेतलं नाही उठवा वाटलं. हा 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 हा. चहा पाणी हे घेऊन आली. हा, त्यांच्या भावाने बरेच माहूर गावापर्यंत आणून सोडलं. मग खेड्याचा भाग आहे तो, ऑटो हे मिळणार नव्हते. बरोबर बरोबर. हा हा. हं. आणि हे ते बाबा भेटले का? हो हो ताई, ते बाबा भेटले. बिलकुल साधे, सिंपल गजानन महाराजासारखे. बिलकुल या जगाशी त्याचा काही संबंध नाही. नाही का? नाही आणि नाही. काही बोलले तुमच्याशी? हो, तसं बोलले. असं की बा तुम्हाला काही असं मग काही पाहायचं आहे का, सुख दुःख काही? तर म्हणलं तसं काही नाही महाराज, मी फक्त तुमच्या दर्शनासाठी आलं. मला आणि माझ्या लेकराला आशीर्वाद द्या. हो हो, बरोबर. हं. बस, आणि त्यांनी तसा आशीर्वाद दिला. सर्व काही असं व्यवस्थित होतं तिथं देवाचं वगैरे. हो ना. जंगलात आहे ना ताई ते. एकदम जंगलात. किती वेळ लागला ताई तिथे जायला, म्हणजे खालून टेकडीवर चढायला? ताई माहूर गावाच्या खाली येते, टेकडीच्या उतारात येते गाव ते. अच्छा अच्छा. हा 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 हा. हां. आपलं दत्त शिखर वगैरे जाते. हा हा. शेख फरीद म्हणून जे एक देव आहेत आहे तिथं. अच्छा. हा हा हा. जरी ते मुस्लिम समाजाचा असला, हा हा तरीही ते तानाशाही करणारे जे लोक होते ना पहिले,
हा 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 हा. हा, तर त्याला हे करून ते आलेले होते ते शेख फरीद बाबा. अच्छा. हा हा. हा, तिथं दर्गा आहे आणि 3 धारा म्हणजे धबधबा आहे, शेख फरीदचा धबधबाच म्हणते. हो का? अच्छा. हा हा. हा, आणि तिथं मी याच्या अगोदर पण गेली होती दर्शनाला, शेख फरीद वगैरे माहित होतं आम्हाला. हा, पण हे बाबा नव्हते माहिती. हा, हे बाबा नव्हते माहित. अच्छा. हा, तर स्वामींनी बघा ती पण भेट घडवून आणली. हो, घडवून आणली. शेख फरीदचं पण दर्शन झालं. किती छान. मी खूप दिवसानंतर, मला दिवस राहिले होते ना, हा 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 हा. मला माहित वगैरे नव्हतं म्हणा, मी 16 सोमवाराचं याचं बरेच व्रत केल्यानंतर दिवस राहिले, पण दिवस आहेत हे माहित नव्हतं. तेच पाळीचे दिवस होते, हा ही हा पाळी येण्याचे. आणि आमच्या सासूबाई दीर भायासोबत मी गेलेली होती. हा 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 हा. माहूरला आम्ही मुक्कामी असायचं. आमचं गुरु घर आहे बघा, म्हणजे गुरु अच्छा मंदिरच आहे तिथं. वडगुंफा म्हणतोय आम्ही त्याला. अच्छा अच्छा. हा हा. वटवृक्षात ते म्हणजे अगोदरचे बरं 3ऱ्या पिढीच्या अगोदरचे महाराज राहत होते, यादवगीर महाराज तिथे. हो. अच्छा. हा. तर मग ते आमच्या आजी सासूचे गुरु होते. बरं. हा हा. नंतर बाळगीर महाराज असे, हे आता नारायणगीर महाराज आहेत. आणि ते वंश परंपरागत आमचे चालूच असते तिथं जाणं, दर्शन, हो का? जेवणाचं, घरी महापूजा. बापरे, मोठं आहे का म्हणजे तिथे सगळं? काय खूप मोठा संप्रदाय आहे. आम्ही गुरु बहीण भाऊ म्हणजे नांदेड जिल्ह्यात आणि खूप गंगाखेड असं खूप ठिकाणी बाळगीर महाराजाचे शिष्य आहे. हो का? हो हो, खूप अच्छा, अच्छा. मोठा परिवार आहे. आनंद संप्रदायात म्हणतोय आम्ही, दत्त महाराजाचे जे हा शिष्य हा. असतात. जसं वारकरी संप्रदाय असतो ना, अच्छा. हा 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 हा. तसं दत्त महाराजाची जे सेवा करणारे आहेत ते आनंद संप्रदाय. अच्छा 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 अच्छा. हा 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 हा. हम्म. सुंदरच हो ताई. हो. तर मग तुम्ही जाऊन आला, किती दिवस झाले जाऊन यायला? ताई, मी माझ्या गावावर 1 वर्ष झालंय मला. अच्छा अच्छा अच्छा. तुमचे त्या घोगे दादांचे अनुभव ऐकले की लगेच मी एखाद्या 1.5 महिन्यात थोडस असं वाटलं, जावं कोणाला सोबत घ्यावं, काय करावं. हा पण कशी मी एकटी महिला, आणि असं त्यावेळेला असं वाटू लागलं की हा ही बाई कोण्या पण महाराजाजवळ जाते, पुतण्याला वगैरे चला म्हणा, तर म्हणायची की काकू काय येड्यासारखं तुम्ही कुठे चालल्या, काय सांगावं, काय म्हणतील ते. हा 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 हा. म्हणलं चला आपल्याला दर्शन घ्यायचं ना. शेख फरीद तिकडे बराच मुस्लिम समाज असते बघा, थोडी भीती वाटली मनाला. हा 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 हा. पण म्हणलं चला देवाच्या नावावर निघायचं म्हणल्यावर काही नाही. बरोबर बरोबर. हा, गेली तर घुगे दादाचा नंबर वगैरे होता, ते म्हणत होते की या या ठिकाणी हा हा हा. या तुम्ही, मग मला फोन करा. अच्छा, मग केला होता फोन त्यांना? फोन केला, ते दादा आले स्वतः. आणि झालं. त्याचा वावर पण जवळच आहे, त्यांनी बरंच काही असं जवळच दाखवलं, शेतातलं वगैरे. हो. हा. अरे वा. सर्व काही चांगलं दिसलं तिथलं किती दर्शन सुंदर ना वगैरे. पण ते. कमाल आहे की एवढ्या जंगलाच्या ठिकाणी त्या महाराजांनी एकटं राहणं. कमाल ना. बिलकुल असं फक्त अंगावर थोडस धोतर असलं, भगवं होतं, बिलकुल कशाचा मोह लोभ हे काहीच नाही. बापरे. ते घुगे दादाचे भाऊ सांगत होते की बा थोडीफार वर्गणी करून, काही करून आम्ही हे एवढं घर बांधून दिलं त्यांना, मंदिर. हा 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 हा. बस आपल्या एकदम जंगलात आहे का? असं एकट्याला भीतीच वाटेल आपल्याला ना. नाही, शेख फरीदचा दर्गा आहे ना, तरी एकटं वाटण्यासारखं नाही. बरेच लोक, जर घुगे दादाच्या भावाला जर का तुम्ही फोन वगैरे करून गेल्या ना, हा हा हा. तर आपली त्या महाराजाशी भेट होते. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. आणि दिवसा जायला काही हरकत नाही. एवढी भीती वाटण्यासारखं रोड वगैरे आहे. अच्छा अच्छा. हा हा. रोड आहे, थोडं आतमध्ये जावं लागते, पाऊल वाटेसारखं आहे. अच्छा. हा हा. थोडं आतमध्ये जावं लागते. मला पण थोडी भीती वाटली होती की बा एकटी मी बरोबर. माझं वय जास्त म्हणजे हो बरोबर आहे ना. वाटतेच ना ताई की आपण कसं जायचं, कोणाच्या गाडीवर, असं खूप. बरं. पण अगदी बरोबर आहे. बिलकुल तिथे गेल्यावर काही परकेपणा नाही. भीती नावाची चीजच वाटली नाही. बिलकुल नमस्कार केला, आपलं थोडं फळं काही नेले होते. हा 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 हा. थोडीफार मग ते दक्षिणा बाबा दिली. काय खातात ताई रोज? काय मग खातात म्हणायल्या का? हा. फळं देतात, आणि हे घुगे दादाचे भाऊ बहीण हे डबा देतात म्हणे. अच्छा अच्छा. थोडं हं. थोडंच खात असतील ते. हो, बस हे आपलं वरण भात भाजी पोळी हेच केलं ते. अच्छा अच्छा. हा हा. हो हो. त्यांचा डबा, त्यांचं जेवणच चालू होतं.
अच्छा, हो का? हो. बारा हम्म. एकच्या जवळपास गेली मी. घरून लवकरच निघाली होती आणि 5 वाजेपर्यंत घरी पण आली. अरे वा, हं. जवळ आहे तुम्हाला हा चांगलं. हा, माहूर खूप जवळ आहे ताई आमच्या. हा हा, हं. मस्त. भाग्यवान आहात, तुम्हाला ते बाबांचं दर्शन झालं. मग फोटो वगैरे काढलेत तुम्ही की नाही? नाही ताई, मी एकटी होती आणि नाही काहीच हे केलं नाही. म्हणजे त्या असं बाबां हं, ते फोटो बाबांचे वगैरे काही काय फोटो काढले नाही? नाही ताई, काही फोटो का वगैरे काय बरं, मग नाही. एकट्या आणि काय काय आपल्याला मग एकटं असेल की थोडीशी भीती असते की लवकर निघू तर बरं होईल. हा, घाई असते. थोडं दर्शन एक माणसाला जिज्ञासाच उत्पन्न होते की नाही बा एवढं सांगतायत ते महाराज, तर चला आपण एवढ्या याचा हे. आणि ते भारती म्हणत होते ना, हा 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 तिथले जे हे महंत जे होते, हा महंत हा हा. भारती, त्यांचा जन्म आहे असं म्हणत होते. तर हो. आम्ही आमच्या सासूपासून यांच्यापासून आपण ज्या वेळेला दत्त शिखरला जातोय ना ताई, तुम्ही माहूर बघितलंय का? नाही ना ताई, माझं अजून कुठे फिरणंच नाही हो. हा, तर दत्त शिखरला जातोय ना, तर तिथे प्रत्येक महंताची समाधी आहे. हो. हा, अच्छा. आणि हा, तर दत्त भारती म्हणून जे महंत होते, आता तेवढ्या मोठ्या महंताचा जर इथं पुनर्जन्म असेल हो. तर आपण दर्शन घ्यायलाच हवं. आणि त्यांच्याबद्दल बरंच आमच्या घरी सासू सासऱ्याकडून वगैरे आम्ही ऐकून होतो. अच्छा. हा हा. हं. आणि प्रत्येक महंताच्या समाधीवर नाव आहे बघा लिहून, की हो. हा हा. ते छान होत आहे, छान वाटलं हं. ते ऐकून. आता तुम्ही एवढ्या सगळे श्रद्धा पण आहे आणि मेहनती पण आहात, तर तुम्हाला ते यश मिळणारच ताई. हो ताई, देवानं सर्व गोष्टीला यश दिलं. बस खरंय. लेकरं एकदा सन्मार्गाला लागले, बस काही वाटत नाही माणसाला नाही. आपली हीच अपेक्षा असते, खरंय. हा, बस. आपले काही दुसरे स्वप्न नसतात. हो ताई. हम्म. किती छान वाटलं ताई तुमच्याशी बरी आहे बोलून. तब्येत तुमची? नाही ना, तब्येत खूप बिघडली हो ताई. आवाजच यायला ताई. हा, खूप बिघडली तब्येत. म्हणजे आज तरी जरा खोकला कमी झाला. हा हा. पण अ, येतो तर आहे अजून. हम्म. डॉक्टरांकडे पण सारखी जातेच आहे मी. वातावरणच तसं आहे ना ताई. हो, वातावरण खूप मुंबईतलं तर फार खराब आहे. हा. कारण ना, पाऊस पडतो एकीकडे आणि हम्म. एकीकडे ताई तुम्हाला सांगते, एवढं गरम होतं घरात हा. आणि बाहेर धो-धो पाऊस आहे. हो ताई, माझी मुलगी आली होती बघा, नाशिकला होती तेव्हा नोकरी म्हणजे त्यांना एक्झाम द्यायची होती टाटा कंपनीची. हां, हां, हां. दोघी मुली आली होत्या, तर म्हणे आई मी पास जरी झालो ना, मी नाही नोकरी घेणार, कारण मला मुंबईत राहणं शक्यच नाही. खरंय. हा, मुंबईत दोन तर तीन दिवसात दुसरं कोणी राहूच शकत नाही ताई. असं वाटलं म्हणे की 2-3 दिवसात मी कुठं कुठं फिरू, पण तिथली गरमी आणि ते रेल्वेचा प्रवास, म्हणलं म्हणे आज चल वापस मैत्रिणीला. नको बा. बरोबर. आणि स्वामीनं ऐकलं, पुण्यासारख्या ठिकाणी नोकरी लागली आणि सर्व देवानं कन्फर्म लेटर येईपर्यंत पण एक टेन्शन असते ना ते. मग असतंच असतं. ते आणि सगळं मेन होईपर्यंत. मेन गोष्ट तर आहे, एकट्या बाईला मुलगी इंजिनियर पर्यंत खूप खूप अडचणी. शेतकरी महिला माझ्याजवळ काही असं पतीचं ठेव वगैरे काहीच जमा नव्हती, सोनं पैसे काहीच नव्हते. मला त्याचं सौभाग्य ताई तुमचं. मी कधी विसरू शकत नाही. एकट्या बाईने धडाडीने एवढी शेती करणं, भाऊबंदकीला तोंड देणं. खूप सोपं तोंड दिलंय त्या भाऊबंदकीला तोंड देणं. ते नाही. देवाची साथ होती म्हणूनच मला यश आले, डॉक्युमेंट वगैरे मला मिळाले सर्व, माझ्या घराचा मग गाव सोपं नमुना. नाहीये, सोपं नाहीये. हे तुमचा फार मोठा त्याग आहे ताई. देवानं देवानं साथ दिली म्हणून लेकराला तिथपर्यंत पोहोचता आलं. अगदी, अगदी. खरं हम्म. बोललात. हम्म. मोठी आणि 2 नंबरची पण बीटेक करते, तिचं पण चांगलं चालू आहे. छोटी हो ना? पण छोटी पण आता जेईचे क्लास करायली. अरे वाह! हं. आता फक्त देवाला स्वामीला एवढंच मागायचं आहे, जीवाला सुख ठेवा आणि बस व्यवस्थित चालू द्या. काहीच राहणार, राहणार. सगळं व्यवस्थितच राहणार ताई तुमचं. हो ताई. काहीच टेन्शन घेऊ नका आता तुम्ही. हो ताई, आता देवानं मला टेन्शनचं काही ठेवलं नाही. हां. समाधान. आणि मी असं हे कर देवा, ते कर देवा, असं करण्याचं मला काही मागायला ठेवलंच नाही देवाने. हां. काही देवाना बस सुरळीत चालू दे परमेश्वरा, असंच लक्ष राहू दे, बस अगदी, याच्यापेक्षा अगदी. काही मागायचं नाही.
हो, छान ताई, मी शेअर करते आहे. हो हो ताई, ठेवते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.